हॅलो, या 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 तर आता तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडला असेल एवढं सगळं मी कशासाठी मांडलेलं आहे आणि नेमकं काय चालू आहे. माझ्या हातात कांदा पण दिसायला लागलाय तुम्हाला, कांद्याची कटिंग चालू आहे आमच्याकडे. म्हणजे काय चालू काय आहे नेमकं. तर आज विषय असा आहे की माझ्या क्लासचा 10वीचा फेअरवेलचा प्रोग्राम आज आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना आज आम्ही निरोप देत आहोत. कारण 10वीची आज आहे 16 तारीख, 10वीची परीक्षा 20 तारखेपासून चालू होणार आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना आज निरोप देण्याचा कार्यक्रम मास्टर सायन्स क्लासेसच्या इथं आयोजित करण्यात आलेला आहे दुपारी 2 वाजता. तर मला एक म्हणलास की काय, मला 1 वाजता म्हणलास की तुला 3 तास अगोदर सांगितलं तर तू 3 तासानंतर रेडी होतीस, म्हणून तुला तसं सांगावं लागते. आणि तू 1 वाजताच रेडी पाहिजे मला, कळालं का. 1 वाजता रेडी पाहिजे, 1 वाजता. नाही झाले तर नाही, मी 1 वाजता जाईन निघून. मी 1 वाजता निघून जाईन, पुन्हा 1 कसं यायचे तसं, कळालं. हा, म्हणून तू लवकरात लवकर 1 वाजता तयार होऊन बसणे. माझ्या पोळ्या राहिलेत फक्त आता. तू पोळ्या कर, गोळ्या कर, काही कर, पण 1 वाजता तयार हो. तुला काय राहिलंय, काय नाही, काय नाही, काय नाही, मला काही माहित नाही. फक्त माझं म्हणणं असं आहे की तू 1 वाजता दुपारी तयार राहावं. तर आता आमचं आज व्हेज बिर्याणीचं नियोजन चालू आहे आणि बिर्याणीसाठी कांदा खूप माझं पण जास्त सांग, मी काय काय केलंय. थांब जरा, दमकाटे. कांदा खूप जास्त लागतोय आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यात अगोदर महत्वाचा टास्क आम्ही पूर्ण करत आहोत की कांद्याची कटिंग. आणि त्याच्यामुळं आणि आणखीन एक महत्वाचा विषय माझा असा आहे की माझ्या विद्यार्थ्यांना मी माझ्या हाताने केलेलं खाऊ घालणार. त्याच्यामुळं आजचा सगळं माझी बायको, मी आणि कोणाची तरी मदत घेऊन आम्ही सगळं आजच्या दिवशी करत आहोत. आणि आज आमच्या घरी पुरणपोळीचा पण बेत आहे. त्याच्यामुळं बायकोनं सकाळी सकाळी उठून पुरण शिजवलेलं आहे, परत पुरण दळलेलं आहे, परत पीठ मळून झाले, परत राईस झालाय, आमटी झाले, परत आता पापड भज्जे एवढं थोडंफार राहिलेलं आहे. बाकी सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. त्याच्यामुळं नो प्रॉब्लेम. 10:30 वाजलेत. तुलाच तयार व्हायला वेळ लागणार आहे. मला काम आहे ना, मला तुझ्यासारखं आहे का बिनकामी. हो, तुझ्यासारखं असतं तर मी आता तयार होऊन बसलो असतो. जस्ट सकाळी 5ला उठलो. कोण, मी 4ला उठलो. हो हो हो, 4ला. वा वा वा, मीच उठवले तुला. वा वा. एक लाज नावाची एक गोष्ट माणसाला राहते, तुझ्याकडे नाहीच. ती तुझ्यात मला कुठंच बघायला मिळणार. त्याचा असं कण सुद्धा नाही तुझ्यात, कण एक. दादा बघे माझं कशाला करच्या माणसाला घ्या. आचारी कोण आहे आचारी? आचारी कोण आहे? त्यानंतर थोडासा कांदा आमच्या व्हेज बिर्याणीसाठी थोडा कमी पडलेला होता. त्यानंतर मी थोडीशी मदत केली विशालला. मला पण भरपूर कामे होती त्यामुळे जास्त मदत करता आली नाही, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि ते मला पूर्ण करायचा होता. त्यानंतर मी थोडंसं ही कांदा वगैरे कटिंग करून दिली, जे काही होतं माझ्याच्यानं तेवढं करून दिलं. ही फ्लावर आहे, आपल्याला फ्लावरला अगोदर फ्राय करून घ्यावं लागेल. तिकडं पोटॅटो अगोदरच, बटाटा अगोदरच आपण फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण कांदा जे आहे ते कांद्याला पण आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि सुंदर अशा प्रकारे सगळा बेत चालू आहे. बघू आपण बिर्याणी कशी होते, काय प्रतिक्रिया आहेत सगळ्यांच्या. तर आता फुलकोबी छान प्रकारे फ्राय झालेली आहे. आपण आता तिला काढून घेणार आहोत. तर कांदा आपण एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत असा तळलेला आहे. गोल्डन कलर आलेला आहे एकदम कांद्याला, असा गोल्डन झालाय कांदा तळून.
तर कांदा जर आपण बिर्याणीच्या वरून जर कांदाचा वापर केला तर बिर्याणी अतिशय आपल्याला छान लागणार आहे, सुंदर होणार आहे आपली बिर्याणी. त्यामुळे आपण कांदा तळून घेतलेला आहे आणि आता हा तळलेला कांदा जर वापरला, आता तुम्हाला तिकडं कच्चा कांदा पण थोडाफार दिसत असेल, तो कांदा आपण फोडणीला वापरणार आहोत. आणि हा कांद्याचा आपण एक थर देणार आहोत. सुंदर अशा पद्धतीने बिर्याणीचा कार्यक्रम चालू आहे. तुला ह्याच्यावर करावं लागेल. आणि या ठिकाणी आपण सुंदर अशा पद्धतीनं आता व्हेज बिर्याणीला दम दिलेला आहे. दम देण्यासाठी सुंदर अशा पद्धतीनं वर ओझं म्हणून ही झाडाची कुंडी ठेवलेली आहे. आणि आता आपली एक 15-20 मिनिटामध्ये बिर्याणी तयार होणार आहे. बिर्याणी तयार झाल्यानंतर तुम्ही तर टेस्ट घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला टेस्ट घेऊन नक्कीच सांगेन ती कशी झालेली आहे. आणि कुठलाही पदार्थ बघून माणसाच्या लक्षात येतो की हा कसा झाला असेल नेमका. त्याच पद्धतीनं ही बिर्याणी कशी झालेली आहे याचा पण तुम्ही अंदाज लावू शकता. तुम्ही सर्वजण पाहू शकता सुंदर अशा पद्धतीनं आपली बिर्याणी तयार झालेली आहे. वा 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 वा, क्या स्वाद है. कुठं चला. तर आता आम्ही क्लासकडे निघालो आहे आणि सगळी तयारी वगैरे झाली, विद्यार्थी पण आलेत तिथं. बघू आता कसा कार्यक्रम होणार आहे. बिर्याणी तर एकदम सुंदर छान खमंग झाली. बघू आता काय रिॲक्शन आहे विद्यार्थ्यांची सुद्धा आणि सगळ्यांची सुद्धा. तर व्हेज बिर्याणीमध्ये व्हेज किंवा व्हेज नाशिकाई बिर्याणी नसते बरं का. पण आता ते जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्या मनाला कुठेतरी शांती म्हणून हे व्हेज बिर्याणी नावाचा प्रकार प्रचलित झाला असावा असा माझा एक अंदाज आहे. पण व्हेज बिर्याणी काय नसते. बिर्याणी म्हणलं की चिकन आलं हो, पण आता आपल्या बिर्याणीमध्ये काही चिकन वगैरे नाही, नॉनव्हेजचा काही विषय नाही. हे अशा मूर्ख लोकांचे ऍक्सिडेंट खूप जास्त होतात. एवढी काय गडबड होती. एवढ्या दोन एकदम समोर गाडी आली होती आणि यानं ओव्हरटेक केलं मला. जाऊ द्या आता. जिसकी उसकी सोच, जैसी जिसकी सोच वैसी उसकी सोच. माकड म्हणते माझी तेव्हा अजून तसंच केला बद्दल. जिंदगी ना मिलेगी दोबारा. गाडी तू आयटम मुन्नी बदनाम हो, अंजी बदनाम हुई विश्ल्या तेरे लिए. विश्ल्या बदनाम हुआ अंजी के लिए. लग्नाच्या आधीपासून लय नाव ठेवतात लोक मला हिच्यासाठी. प्यार करना क्या गुनाह है गुनाह है. फांसी दो मुझे. तो फांसी मत दो मुझे. मैं गुनाह करते रहूंगा. मैं प्यार करते रहूंगा. मैं मोहब्बत करते ही रहूंगा. बहुत सारी करूंगा. चला बघू कामाचं बघू. काय प्रेमाला पोट भरणार नाही. काम करावं लागते, पैसे कमावं लागते, तेव्हा पोट भरते. बिर्याणीचा वास घुमला. काय बिर्याणीचा वास गाडीत किती पाठीमागं बिर्याणी हो. बिर्याणी काय दाखवता येते. वास दाखवता येत नाही हो. वास जर दाखवता आला असता तर आजच्या आज आपल्या बिर्याणीला बघून आजच्या आज म्हणायला लागलो. आजच्या आज 10K सबस्क्रायबर झाले असते. 10K लोक बघायला लागलेत. ब्लॉग सगळा बघायला लागले, सगळं करले. पण काय शेअर करणार, लाईक करणार, सबस्क्राईब करणार. आज करते. अरे क्या तुम्ही हे काय बिर्याणी आहे.
आपण ना एकदा आपलं चॅनल मोठं झालं का आपण सगळ्या सबस्क्रायबरला एकदा पार्टी देऊ आपल्या. ते बोलवायचं त्यांना कुठं तुला काय करायचे अंजे? तुला बोलवलं कोण येणार? बाई वाड्यावर या. दलदलों वाले समंदर देखे हैं, दलदलों वाले समंदर देखे हैं, मैंने खुशियों के भी मंजर देखे हैं, मैंने खुशियों के भी मंजर देखे हैं. दुनिया की तो बात अलग है जाने दो, दुनिया की तो बात ही अलग है जाने दो. मैंने अपने दोस्तों के हाथ में भी खंजर देखे हैं. मैंने अपने दोस्तों गाना गाना है चलो सॉन्ग. तुला पप्पा आवडतो का मम्मी आवडते? कोण आवडतं? तुला पप्पा आवडते का मम्मी आवडते? कोण आवडते? पप्पा आवडते का? डायलॉग हा चला ऐका चला हा डायलॉग म्हणणार आहे. हमारे पीछे तो बहुत कुत्ते भौंकते, हमारे पीछे तो कुत्ते भौंकते, जो सामने आए ना सलाम करके भौंकते. वाह 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 वाह. सर जी मुलांच्या रिएक्शन की तुम्ही केलेल्या व्हेज बिर्याणी बद्दल. इकडे 2-3 मुली राहिल्यात त्यांना पण देखील. आणि 5-5 रुपयाला गोळी मिळते, गोळी घेऊन जावा, 10-10 पण पोट भर जावा.
करू नका असं ब्लॉक करणार. हो गुरु पाणी जाऊ क्लासमध्ये हो का? काय सांग बर? काय त्याचं नाव? हे सांग की माझं नाव सांग काय? हा. आणि माझं काय? माझं काय? सोलत मध्ये आल्या काय वाजव? सरांनी केलेली व्हेज बिर्याणी कशी वाटली तुम्हाला? तुम्हाला कशी वाटली? फक्त छान. घरी घेऊन जायचं. खाली जाते. सरांनी बनवलेली व्हेज बिर्याणी कशी वाटली? अजून एक घ्या मग. आणि मास्टर सायन्स क्लासेसचे संचालक इथं झाडू मारताना. मला सरकडून खूप गोष्टी शिकायला भेटल्या. मला मी आली होती ट्युशनला तेव्हा वाटलं होतं की सर खूप स्ट्रिक्ट आहेत काय की, पण जेव्हा सर शिकवायला सुरू केलं तेव्हापासून कळलं सर छान शिकवतात आणि शिकवत हसवतातही. सरचं नाव तर आपण सरला न्यूटन म्हणलं तर काय आपलं हरकत नाही, कारण न्यूटन ग्रॅव्हिटेशन फोर्सचा लावला ना, शोध लावला. सर तसं नावाचा शोध लावतात. तसं प्राचीन म्हणतात, तुम्हालाही काही म्हणतात. आणि आता इथून पुढे जर कुणी PCB घेईन तर PCB कुणी घेतलं तर सरकडे येईल असं वाटतं मला. सर इतकं छान शिकवतात. अरे ऐका ना. या क्लासमध्ये आपण बऱ्याच गोष्टी सेलिब्रेट केल्या आहेत, जशा रक्षाबंधन, न्यू इयर. या सर्व आठवणी एवढ्या क्लासमध्ये नाही, सर्वांच्या मनात आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नसते, नुसता निरोप देऊन आठवण. मी या ट्युशनमध्ये नोकरीला आले. हा माझ्या आयुष्यातला पहिला ट्युशन होता. याच्या अगोदर मला ट्युशन येत नव्हतं. तर माझ्या अगोदर ट्युशनची लक्षात होती की ट्युशनमध्ये फक्त रागवतात, मारतात. पण नोकरीचा फर्स्ट टर्मसाठी रिझल्ट आला. सायन्समध्ये मला किती कमी मार्क पडले होते की सांगू पण शकत नाही मी. पण नंतर फ्रेंड्सला विचारले, मग फ्रेंड्सने सांगितले की विशाल सर चांगले शिकवतात. मग मी इथं लावले. पहिले सुरू सरांना बघून मला लई भीती वाटली. पण नंतर दुसऱ्या सरांना बोललं, दुसऱ्या सरांना तो नंतर सरांची भीती अजिबात वाटली नाही. सर खूप छान शिकवतात. या ट्युशनमुळे मला खूप चांगल्या फ्रेंड्स भेटल्या. इतके चांगले सायन्सचे सर भेटले. या ट्युशनमध्ये मुलीमध्ये सर्वात धिंगाणा आमच्यावर उठला गेला. तरी सरांनी काहीच म्हणजे माझ्यासाठी. थँक्यू सर. 8व्या क्लासमध्ये सर्व डाऊट आमच्या ग्रुपला पडत होते. तरी सरांनी डाऊट क्लिअर केले. सरांनी सगळे डाऊट क्लिअर केले. म्हणत होते की उद्या सांगतो, पण सांगत होते. आज असं कधी त्यांनी सांगितलं नाही. या ट्युशनमध्ये सरांनी आमच्या स्वतःला मांडलं. आमच्या स्वतःवर रक्षाबंधन सेलिब्रेट केलं, न्यू इयर सेलिब्रेट केलं. फेअरवेलचा अगोदर एक व्हिडिओ काढला. ते पण आमचा धन्यवाद केला. सरांनी आमच्या स्वतःचा मान पाडला. त्याच्यासाठी धन्यवाद सर. तर माझं बोलण्याचं चुकलं असेल तर माफ करा. चला नेक्स्ट बॉईज मध्ये कोणी आहे? आदित्य. सरांसोबत म्हणजे सरनी जे पण शिकवलं ते एकदम मला असं एकदम स्पष्टपणे समजलं. पुन्हा तर अजून सरची वर्तणूक आमच्यासोबत खूप छान होती आणि सरांसोबत
पुढं बोल, तुझ्या लफडा आहे का काय वाटतं? आणि आमच्यासोबत चांगलं आमचं वर्तणूक चांगलं करत होते. पुन्हा नंतर 10वीमध्ये आल्यापासून सरनी असं वेगवेगळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे शिकवलं. पुन्हा अजून आमचं मार्गदर्शन केले की बोर्डाचे पेपर कसे सोडवायचे, कसे कोणत्या सब्जेक्टवर कसा भर द्यायचा हे पण सांगितलं सरनी. पुन्हा आम्हाला टाईम मॅनेजमेंट पण शिकवलं. असं शिकवलं. पुन्हा तर मी ह्या ट्युशनमध्ये 8वी पासून आहे. मला सर स्टार्टिंगला खूप स्ट्रिक्ट आणि रूड वाटले होते, पण सर तसे नाही आहेत. आणि माझा पाय पडल्यामुळे मला मांडी घालून बसता येत नव्हतं, तरी सरांनी मला खुर्चीची व्यवस्था केली होती. आणि मला स्पेशल थँक्यू म्हणायचे आदित्य भैयाला, कारण तोच मला सरची खुर्ची आणून देत होता. आणि सरांचं शिकवणं मला खूप आवडतं. आणि 7वीला असताना मला 50 पैकी 28 काहीतरी मार्क होते सायन्समध्ये. तर 8वीला असताना मला 50 पैकी 48, 49 असे मार्क पडायला लागले. नक्कीच सरांनी मिळवले नंतर सायन्स विषय. आणि सरांमुळे नक्कीच मला सायन्स विषय सोपा झाला आहे. आणि नक्कीच मी करिअर निवडू शकते सायन्समध्ये अशी मला खात्री पटली आहे. सायन्स विषयातून एवढं छान शिकवल्याबद्दल. धन्यवाद सरांना मला बोलण्यासाठी. मी या ट्युशनमध्ये नवीन आलो तेव्हा मला या ट्युशनबद्दल काही माहिती नव्हती. कारण गेल्या वर्षी विद्यार्थी आदर्श करपडे म्हणून नवीन आपल्याला म्हटलं तेव्हा आदर्श सांगितले होते की सरांकडे जा. सर खूप छान शिकवतात. मी 1 महिना बॅच केली नवीन युनिव्हर्सिटीमध्ये. तेव्हा मला अनुभव आला की सर खूपच छान शिकवतात. आणि मी रेग्युलर चालू केले. आधी माझं सायन्स खूपच कठीण होतं. 8वीत मला C1 पडले होते, ग्रेडच होते. C1 पडले होते. मग 9वीपासून जरा सुधारले. जास्त सुधारले नाही, 9वीपासून सुधारले. मग 10वी झाल्यावर काही सायन्सचा काही असा बदलाच नव्हता. कारण तेव्हा काही अभ्यासच करत होतो. पुन्हा हळूहळू कळाले की सायन्सचा पण सगळे डाऊट्स क्लिअर केले. थँक्यू सरांना डबल एकदा. मी 10वी ट्युशन लावलं, पण मी सरला आधीपासूनच ओळखत होते, कारण सर आमच्या स्कूलमध्ये पहिले शिकवत होते. मी सरचा मार कधीच खाल्ला नाही. फक्त सर आम्हाला परेड शिकवत होते तेव्हा मांडीवर लई जोरात मार खाल्ला होता. ती पहिला शेवटचाच मार होता सरांचा. मग मला 10thला ट्युशन लावायचंच होतं, काही करून सरकडेच ट्युशन लावायचं होतं. मग मी 8वीला सरकडेच होते 1 वर्ष. नंतर सरांनी ती स्कूलकडली बॅच बंद केली आणि 9वीला मी ट्युशनच लावलं नाही नंतर. मग 10वीला मला ट्युशन लावायचंच होतं, कारण मला माहीत होतं की सर कसं शिकवतात. मग सरची शिकवण्याची पद्धत एवढी छान आहे की मला खूप आवडते. आणि मला सायन्स एवढं सोपं जाते की मी ट्युशन लावल्यापासून मला 1-2 मार्क जायचे, आता तेही कमी झाले. आउट ऑफ मार्क घेण्याची माझी आता खात्री आहे. आणि मी सरला खात्री देते की 100 पैकी 100 सगळ्यांना मी विनंतीला मानून आलात. आपला आजचा कार्यक्रम सर्वांनी छान पार पाडला. पूर्ण वर्षभरामध्ये आपण सर्वांनी मिळून छान प्रकारे अभ्यासाचे प्रयत्न केलेले आहेत. त्याच्या पुढेही तुम्ही आणखी असेच प्रयत्न करसाल अशी माझी अपेक्षा आहे. आपण सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे भावी आयुष्यामध्ये करिअर घडवावं अशी माझी इच्छा आहे. मला खात्री सुद्धा आहे की तुम्ही इतके सुसंस्कारी विद्यार्थी आहात. तुम्ही भविष्यामध्ये नक्कीच एक चांगला माणूस म्हणून वावरणार आहात याची सुद्धा मला खात्री आहे. खरंच आयुष्यामध्ये खूप मोठं व्हा, एवढं मोठं व्हा की आभाळ सुद्धा तुम्हाला लहान वाटलं पाहिजे, एवढं मोठं व्हा. त्या शुभेच्छा मी तुम्हाला आजच्या दिवशी देतो.
बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करण्याच्या अगोदर मागच्या वर्षभरामध्ये शिकवत असताना बोलत असताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर सर्वांनी मला तुमचा मोठा भाऊ म्हणून मोठ्या मनानं माफ करा. आणि यानंतरही आपला असाच संबंध असावा. तुम्ही मला भेटायला येऊ शकता, तुम्ही मला बोलू शकता. आता आपला शिक्षक आणि विद्यार्थी एवढाच संबंध राहिला नाही, तर आता आपण एक मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा आयुष्यभरासाठी जगणार आहोत. परत एकदा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि भावी आयुष्यासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. शेवट 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 गोड केलं. गोड नाही तिखट. आपल्या हॉटेलला जेवायला भैया आले, त्याला क्वालिटी विचारा, क्वालिटी विचारा. भैया इथं कुठून काय इकडं आपले भैया आले. भैया तुम्ही भैया तुम्ही पूर्ण नाव सांगा. आम्ही वडगाव ही भैया आले आपल्या तिकडे दुबईहून. भैया आले तिथं आपल्या या लोकांना विचारा क्वालिटी कशी आहे. एक नंबर क्वालिटी. ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट करायचं. ही ताई आल्या झुमृतलयाच्या ताई आहे, त्यांना विचारा क्वालिटी कशी आहे, क्वालिटी कशी आहे. खूप छान वाटलं. ऑर्डरसाठी संपर्क करा. नंबर संपर्क करा. नंबरला फोन करा. फोनवर नंबर सांगा. 1 2 3 4 8 9 10 फोन करा नंबरवर. ओके. ए तर माझ्या विद्यार्थ्यांना एक गिफ्ट दिलेलं आहे. आपण बघू काय आहे. नाव सांगायचं. नाही, नाव सांगायचं नाही. नाव सांगायचं नाही, पण हा विद्यार्थी आहे याचं नाव सांगायचं. त्याला आम्ही नावाला सोन्या. ब्लड पेंटिंग है ना, है ना? अरे अरे बाप. माझ्याकडे आला. तुमच्याकडे आला होता तरी कळाला. छान आहे. खरंच छान. दिवस माझ्या घरी होते सगळे. ठीक आहे. 8 दिवस होतो, 8 दिवस होते. तेव्हा म्हटलं पण स्टँडअपला दिलेला चांगला. PS का इथे नाही, आंबाजोगाई नको. होय. तू ब्लड डोनेट केलं तिकडं, तिकडून आपण इकडं जायचं. असं आहे का? इकडं काढलो आपण, इकडं इकडं तुम्ही तुमच्याकडे डॅबला म्हणलं असतं का म्हणून झाला. नाही मी सांगितलं ना तुला. भारी आले. थँक्यू. डेट काय आहे त्याची? वर काय आहे? 30 टक्के कुणाची? एक बाबा इथे. व्हिडिओ बी टाकला असतं. गेलेच नाही वाटतं. मला गेलेच नाही वाटतं आम्ही. नाही केले तर नाही. एडिट केले का? एडिट सगळे केले. अरे टाकून नसतो. मला फॉलो करून तो आला आता. द्यायला की बघा. हा नंबर बनवावा लागणार. त्या ह्याच्यापेक्षा भारी आहे बरं का? आपल्याकडे हे देऊन राहिलं. मी असं माझ्या स्वप्नात असतं की विशाल सरला रात्री ब्लड घेतला
सेंडअपच्या दिवशी ब्लड पिटिंग दिला तरी शिकून photo माझ्या काढला. स्वप्नात आलं पुन्हा विचार आला करावंच म्हणलं मग मित्राच्या ओळखीनं अंबाजोगायला इथं लय म्हणजे म्हणलं लागलं होतं तेव्हा म्हणला काय पुन्हा सरला हे करायचे हो सर फोटो काढतो फोटो काढायचे म्हणून एवढं